नमस्कार मित्रांनो, मी राज तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आम्ही झालो आहोत तयार म्युझियम ऑफ फ्युचरला जाण्यासाठी। तर थोडी घाई आहे, टॅक्सीवाला आपल्या खाली वेट करतोय, तर निघूया, चला बाय। तर फ्रेंड्स, आता आलो आहोत टॅक्सीत आणि आता आपण निघालोय। तर फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलो आहोत म्युझियम ऑफ फ्युचरच्या जवळचं जे मेट्रो स्टेशन आहे, ॲक्च्युली हा ब्रिज आहे, हा आपल्याला घेऊन जाईल मेट्रो स्टेशनला आणि हे आपलं म्युझियम ऑफ फ्युचर। आम्हाला ते टॅक्सीवाले जे होते त्यांनी सजेस्ट केलं की टॅक्सीचा रूट असा पुढून फिरून असा युटर्न दाखवतोय, तुमचे 12-13 दिरहम अजून वाया जातील बोलले, तुम्ही इथंच उतरा आणि क्रॉस करून घ्या, जे तुम्हाला बेटर पडेल। तर त्याप्रमाणे आम्ही आता उतरलो आणि खाली मागे म्युझियम ऑफ फ्युचर, आपल्याला तिकडे जायचं। इकडनं असं वरती जाऊन असं पूर्ण तिकडे। आता आपण नेमकं बघणार काय आहोत? तू थोडा अभ्यास नाही केला, आपण कुठं जाणार आहे काय पण? वा, तरी पासून तर फ्युचर कसं असेल आपलं ते आपल्याला तिथं पाहायचं। आपलं दोघांचं नाही, म्हणजे माणसांचं। तर फ्रेंड्स, आता म्युझियम ऑफ फ्युचरकडे जाता जाता एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आहे, जी अपेक्षा बघते तुम्हाला पण दाखवतो। इथे समोर एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, हा ग्लास आहे आणि आता फुटिंगचं काम चालू आहे। सगळे इकडे सेफ्टी मेजर्स किती आहेत बघा, प्रत्येकाच्या डोक्यावर हेल्मेट आहे, जॅकेट आहे। तर काय वाटतं, आपली साईड चालू करायची का? इकडे करून टाकू। तर फ्रेंड्स, अनिरेन ग्रुपची लवकरच एक ब्रांच दुबईत टाकावीच लागेल असं वाटतंय। काय वाटतं, ती ब्रांच कोण सांभाळ? तू सांभाळ। मग तू घरी काय सांगशील? मी आली दुबईच्या साईटवर चक्कर मारून असं, शाबाश। बाकी मध्ये आल्यावर थंड थंड वाटतं ना? Fire-resistant tree. From the name itself, this tree has the ability to survive from any massive wildfire. We also have here a detoxifying and a soil cleaning fungi that clears all the harmful toxins in the atmosphere. And the last one, we have here a super carbon capture tree, which is helping our planet to become safer and cooler. So all of these information are extremely important for us to understand how we would be able to repair our damaged ecosystem. So our scientists are constantly running experiments, combining DNAs of different species from all around the world.
आता आम्ही आहोत म्युझियम ऑफ फ्युचरच्या रिलॅक्सिंग सेशनमध्ये चॅप्टर नंबर 3 मध्ये. आणि इथे बघा एन्जॉयिंग तर फ्रेंड्स आता आम्ही आहोत म्युझियम ऑफ फ्युचरच्या ऑब्झर्वेशन डेकवर आणि मॅडम स्नॅप करतात. एकंदरीत फ्युचर आपलं कसं असतं ते त्यांनी दाखवलं. ड्रायव्हरलेस गाड्या दाखवल्या, उडणारे रोबोट, उडणाऱ्या टॅक्स्या, सगळंच दाखवलं. पण मॅडमांना ते काही एवढं वाटलं नाही. कसं कारण आपल्याला ते काही नवीन नाही आहे ना. म्हणजे हे फ्युचरचं नवीन आहे, पण जे रिलॅक्सेशन वगैरे बाथ वगैरे ते रिलॅक्स करायचे सोफे वगैरे ते काही नाही, ते नॉर्मल आहे. आपण मग ते इकडच्या लोकांना नाही ना, ते आपल्यासाठी आहे ना, आंब्याचं झाड. तर फ्रेंड्स आता आम्ही लवकरच उतरतो आहोत खाली आणि जातो आहोत रूमकडे. तसं इकडे एक एक्झिबिशन पण आहे, वाटलं तर आमध्ये काहीतरी खाऊ आणि मग तर फ्रेंड्स आता आहेत आम्ही एमिरेट्स टॉवर मेट्रो स्टेशनच्या खाली. आणि निघतानाच मी मॅडमला विचारलं होतं कार्ड आहे का, पण असं नव्हतं विचारलं की माझं कार्ड आहे का. मला वाटतं माझं कार्ड आहे आणि आता माझं कार्ड आहे त्यांचं नाही. हां मग मी सगळे कार्ड घेतले आणि मेट्रो कार्डच्या मी मॅडमला विचारलं, मॅडम कार्ड आहे का माझं. तुमचं नाही विचारलं, फक्त कार्ड आहे का एवढंच विचारलं. आणि मग आता आमच्याकडे कार्ड नाही आहे. आम्ही परत आता कॅब बोलवलेली आहे आणि मॅडमच्या मनासारखं झालेलं आहे. तुला कॅबच पाहिजे, तुला कॅबच पाहिजे. हां ब्लेम करतच नाही, पण तुला कॅबच पाहिजे होते ना. कार्ड आहे, माझं कार्ड आहे, आणलं नसतं ना मग मला जर कॅब तर फ्रेंड्स आता आमची कॅब येते आणि मग आम्ही जातो आता. फ्रेंड्स आता फायनली 4-5 वेळा राईड आमची करीम ॲपवरून कॅन्सल झाली आणि दुसरी जी उबरवाली आहे त्यांचं डायरेक्ट 3.5 म्हणजे 150 दिराम मिनिमम, त्याच्यापेक्षा वाढू पण शकतो असे चार्जेस ते दाखवत होते. तर आता आम्ही परत दुसरा डिसिजन घेतला. आता आम्ही परत वरती आलो मेट्रो स्टेशनला, कारण नवीन कार्ड 25 दिरामला काढून त्याची 6 दिराम फीस गेली तरी 19 दिराम वाचायला म्हणजे आपल्याला वापरायला मिळते. आणि आता त्यासाठी आता आम्ही परत आलो आहे रेड लाईन. तर फ्रेंड्स थोडंसं कन्फ्युजन होतं. आता जरी आमच्याकडे कार्ड नव्हतं तरी एक सिंगल तिकीट मिळतं, पण नेहमी यूज करत नाही मेट्रो आपण, त्याच्यामुळे डोक्यात पण नव्हतं आलं. इंडियात कसं आपण फक्त आपली गाडी काढली निघालो तर झालं का. आता दोघांना लागली खूप सारी भूक आणि टाईम इकडचे जवळपास 5 वाजत आले. आता सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही, ब्रेकफास्ट पण नाही, लंच पण नाही. तर आता फास्ट जायचं. फ्रेंड्स आता आलो मेट्रो स्टेशनच्या बाहेर आणि बाहेर येतात मॅडमला खायची पावभाजी. तर मॅडमने ऑर्डर केलेली आहे कोणती वाली, मुंबई पावभाजी. आणि आपण पुढे जाऊन नॉनव्हेज. तर फ्रेंड्स पावभाजी खाऊन आता आलो होतो आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये आणि इथे मी ऑर्डर केलं आहे प्रॉन्स नूडल्स आणि मॅडमने बर्गर आणि मॅडम खुश. तर फ्रेंड्स आता आलो आहोत हॉटेल सिटी पॅलेस आपल्या म्हणजे आपल्या हॉटेलच्या इथे. आणि येताना थोडी ग्रॉसरी पण आणली. ग्रॉसरी म्हणण्यापेक्षा चिप्स आहे आणि कोक. उद्या सकाळी जायचं आहे आपल्याला लवकर, त्याचीच तयारी. मला टाकून निघून आले ना, मुद्दाम केलं ना. मग मी म्हटलं आत्ता लगेच 2 मिनटं बाई थांबवेल म्हटलं माझ्यासाठी. चावी आहे करावं पण.
तर फ्रेंड्स आलो रूमवर. आजचा दिवस सिंपल होता. आज फक्त आपल्याला म्युझियम ऑफ फ्युचर बघायचं होतं, ते बघून आलो. आणि आता आपल्याला करायची आहे उद्याची तयारी. कारण उद्या आपण कुठे जाणार आहे? उद्या आपण दुबईहून जाणार. कुठं तुला माहिती आहे ना? त्यामुळे तू काय माहिती होतं ट्रिपमधलं? दुबईला चाललो. बस एवढंच माहित होतं. तर मित्रांनो, उद्या आपण जाणार आहोत दुबईवरून अबुधाबीला. कारण आपण बघणार आहोत फेरारी वर्ल्ड. ओके, एक्साइटेड? माहिती आहे तिथं काय? गुड नाईट. वा. तर मित्रांनो, अजून बरीचशी तयारी करायची. इतक्या लवकर गुड नाईट करून चालणार नाही. कारण सगळ्यात मेन म्हणजे आपले मेमरी कार्ड झालेत फुल. तर व्लॉगिंग करायला अडचण आली आज. त्याच्यामुळे आज आपल्याला कॅमेरा पण चेंज करावा लागला. तर आता सगळ्यात पहिले जे जुने व्लॉग्स आहेत ते आता एडिट करतो आणि अपलोड करतो. त्याच्यानंतर मग आपण उद्या फ्रेश याच्यामध्ये उद्याचे व्लॉग बनवू. तोपर्यंत बाय.